तर राम राम मंडळी, सकाळ सकाळ आता आपण उठलो आवरलं वगैरे. आता आपल्याला निघायचं आहे चंचळीच्या दिशेनं. आज आहे चंचळीची यात्रा. म्हणजे चंचळी लांब असल्यामुळे संध्याकाळी आपण जाऊ शकत नाही. म्हणजे संध्याकाळी जाऊन आपण येतोय माघारी, पण मम्मी असल्यामुळे संध्याकाळचा रात्रीचा प्रवास नाही करत मी. तर आता आपण चालू सकाळ सकाळ. आता वाजले 10. तर जाऊया सगळी तिथं आलेत जीवन आता सगळ्यांची आता गाडी बेडी घेऊन. आता आपलं आवरले, आपण निघालो चंचळीच्या यात्रेवर. आमच्या मम्मीची बोळं घाय असते, त्यासाठी आता आपण निघालो लवकर सकाळ सकाळ. आता उन्हाचा तडा काय डोक्यावर, काही विषय नाही. तर जाऊया आता आपण तिकडे. तर मम्मीला कॉटेज इथं सोडले, म्हणजे शिवतरच्या मावशीच्या इथं. आता गाडीत आपल्या पेट्रोल कमी, गाडीचं काटा पाक ब्लिंक करतोय. तर जास्तवर आपले सातारापर्यंत संपूर्ण. सातारामध्ये आहे पेट्रोल पंप, पण म्हणलं आता वडूजमधनं टाकून यावं. तर जाऊ आता वडूजमध्ये पेट्रोल टाकू आणि परत मावशीकडे जाऊ, मम्मीला घेऊन डायरेक्ट चंचळीला जाऊ. पंपात आपण पेट्रोल टाकतो. हे बघा इकडे मीटरवरती बाबा पेट्रोल टाकतात आपल्या गाडीत. राहतंय का चचळीत एक, उडताऱ्यात एक, शिवतरात हित एक. आपण बसलो आता शिवतरमध्ये. बसूया, यांचं आवरत असतो. टिकलीत एक. तर आता शिवतरमधनं सगळी घेतलेत, सगळा सारा दामा यांना घेतलंय. आणि आता आपण निघालो चंचळीच्या दिशेनं. गोता नाही मला कळते तेवढे. तर गोतावळा घेतलाय सगळा आपण. आणि माझं लगीन झालं असतं की मला सांगते गोतावळा. ही बारकी बारकी चिल्ली पिल्ली पण आहेत आमच्यावर 1-2. तर ती पण घेतल्यात आणि जाऊ आता आपण. तर चंचळीत पोचलो आपण. तेवढ्यात काकाने मम्मीला इकडे झोपायला सुरुवात केली. किती लेट झाला काय झाला. हो, शिजले का नाही तुमचं? 8:30 वाजता येतो म्हणली. नाही तुमचं शिजलंय का नाही? कुठलं शिजलं या का आम्ही यायच्या होय आणलंय का? तोडून तर आणले ना. पाणी तापवतो या, गरम करतो या. आम्ही पोचली, पण आमची गँग अजून काय मागणार नाही आली. तू का कलर लावलायस का मावशी? कुणी रंगावली? चला आज जरा बसू. तर इकडे बघा जीवनाचं काय शूटिंग चाललंय. इकडे कालवणाचं शॉर्ट व्हिडिओसाठी चाललंय का सगळं? एवढा आता प्रयत्न आणि संघर्ष फक्त शॉर्ट व्हिडिओसाठी. आम्ही मगाशी पाहायला गेलतो, गडबडीत मी विसरलो व्हिडिओ काढायला. भावा असं होतं, माझं काय करावं लागेल. तू व्लॉगिंग करतोस होय? म्हणजे मी डेली ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आहे. कधीपासून? आता एक पाडव्याच्या अगोदरपासून चांगली गोष्ट केली. करून काढायचं. विषय केला बडबड जमते ना खरंच. एकदम प्रोफेशनल तू नाही, गावाकडे लय कॉन्टेंट आहे. गावठी एकदम. नाही कॉन्टेंट लय कॅरेक्टर नको खतरनाक आहे. हो, खुंकार म्हणजे सगळे बसलेले कट्ट्यावर सगळी कॅरेक्टर. कॅरेक्टर आहेत गावाकडं. काय दाखवायचं माहिती आहे काय? प्रत्येक गावातलं कॅरेक्टर कसं आहे आधी सांगायचं. हे बघ असं कॅरेक्टर, चला जाऊन गप्पा मारायचं. त्याच्याबरोबर त्याचं माझी ॲड काढून. हे बघा आता आमच्या इकडे मटण शिजले आणि बाई एकदम प्रोफेशनल व्हिडिओ काढतोय. तर चला जरा आता बसूया. जेवायचं आता वाट बघितली पाहिजे. ताटं कधी तयार होतात त्याच्यावर. काय पाहिजे वरात? राजेंच्या काळापासून आलेली. पहिले सोंग राहायची, ते अंतशारदामुळे सोंग बंद झाले. हे वासुदेव सुद्धा बहुरूपीच म्हणायचं. नाही, ती वासुदेव वेगळे, ती जमत बहुरूपी नाही. वेगळे, कुडमळेवाले वेगळे, असे जास्त पिंगळेवाले वेगळे. पिंगळे वेगळे. पण ते बहुरूपीमध्येच येणार ना ते नाही, 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 नाही. का बरं? ती त्यांचं बहुरूप वेगळं. माहिती आहे की. नाही. वासुदेव तो उठवा येतो. हा, तो पाठाचा मागणार. पाठव त्याला काय हे नसतं. दिवस उगवायच्या आत मागणार, दिवस उगवला की बंद फक्त मागणार. बहुरूप म्हणजे आम्ही. होय. हे राजांच्या काळापासून आलेला धर्म ज्याची तुमचं त्याला का वाटून दिलं. बहुरूपी जरी असलं तरी काहीतरी संदेश पोहोचवणंच असेल ना. पहिले संदेश पोहोचत होते, आता नाही. नाही पण ते त्या आता काय करता? काळापासून, हा. मग ते पहिले वासुदेव जे आहे ते पण पूर्ण संदेश जे- पोहोचवायचे ना. E to Z जे बोलूतिकार जे होते ते पूर्ण राजांच्या काळापासून आलेले. राजांच्या काळापासून. मग ते सांगतो की कसं आहे राजांच्याच काळापासून त्या तो काढतोय याड त्यांचं. मला काय कळलं. संदेश द्यायला तर त्याला अडवलं जायचं. तर मग काय तर बहुरूपी हे ज्याची हा त्याला म्हणजे वाटून बोलवते, जे आता यांचं जे बोलवते आहे, ते पहिले हिंदू तेच होते. संस्कृतीचा त्यांनी हातभार घेऊन हो, त्याच्यातनं अभंगातनं हो. किंवा तुमच्यासारख्या अशा व्यवसाय अलंकारिक पूर्ण देशावर बदलून जात होते ना. शब्दरचनेतनं लोकांना काय वाटतं त्यातनं तुला? संदेश द्यायचा. काय संदेश आहे त्यांचा? आजच्या घडीला त्याला सार्केझम म्हणतात. म्हणून बहुरूपी बरोबर आला. आहे? हे जे म्हणजे बनवत होते, म्हणजे? थेट शब्द बोलायचे नाही. नाही, पूर्वीपासून आलेला धर्मच आहे ना. बरं बोला, एक शायनिंग मध्ये डायलॉग टाका. काय आता डायरेक्ट घरी ठेवून आलो तुमच्यासाठी आता. आणि बोलायला नाही नाही. व्हिडिओ काढता. मला आहे काय काम तुमच्याकडे? तुम्हाला भरती केली ते मला यावं लागणार फुलाकालच्या ऑफिसात.
नवीन खोललो ना आता मोदीने मी दोघांनी मिळून खोललो. काल मीटिंग झाली मोदीची माझ्या झाडाखाली हरभऱ्याची. अंगठा कापून आता तिथे येऊ घेऊ. हा, सही करा म्हणले ना अंगठा द्या म्हणले, पायाचे आणि डोक्याचे ठसे घ्या म्हणले. आणि आता कोणी हाताचे अंगठा द्यायला त्यामुळे मोदीने बदली केली नका. पायाचे घ्या आणि डोक्याचे ठसे घ्या म्हणले. त्याशिवाय किशी मिटत नाहीत. हा, बिनपगारीन फुलाधिकारी दंगाला पेटले का काय आमच्या घरी असतो. तर अशा रीतीने झाले तर चंचळीची यात्रा. म्हणजे अजून ती पाहुणी बाकीची आहेत तिथेच आहेत. तर आता आपली तर झाली, आता आपण निघालं म्हणले आपली यात्रा संपली. तुम्ही काय वाटलं तुला यात्रेत जाऊन? काय एवढं खास नाही. मी तर जाऊन जॉब काढली, जेवलं झोपलं. चला जाऊ आता, एक कस्टमर थोडंसं तिकडे गेलो पाहिजे, नाहीतर कालवा होईल जरा, कारण त्यांना कालपासून थांबवून ठेवले.